हे तरी पाहण्याकरता जावं म्हणजे चौघेजण समुद्राच्या तीराला गेले. तीराला गेल्यानंतर दोघांनी विचार केला, आता कबीर महाराजांच्या पोत्याला हात लावायचा नाही. आता वाळूचं पोतं अलीकडे ओढलं की कबीर महाराजांचं पोतं अलीकडे, बरोबर आहे का, अलीकडे येतं. अलीकडे तुम्ही दोघांनी कपडे काढले, पाण्यामध्ये गेले, वाळूचं पोतं अलीकडे ओढलं, त्याच्या जोडीला कबीर महाराजांचं पोतं अलीकडे आलं. दोघांनी जर जे वर उभा राहिले ना, त्यांनी डायरेक्ट कबीर महाराजांच्या पोत्याचं तोंड उघडलं. कबीर महाराजांच्या पोत्याचं तोंड उघडलं की कबीर महाराज आज्यात वरती आले. वरती आल्यानंतर पहिल्यांदा या चौघांचं दर्शन घेण्याकरता सुरुवात केली. चौघांचं दर्शन घेण्याकरता सुरुवात केल्यानंतर हे चौघेजण बोलू लागले, महाराज काशी ग्रामातील भाविक भक्त तुमचं दर्शन घेता येतात, आमचं दर्शन काय घेऊ लागला. कबीर महाराज म्हणजे बाबा ना मला पहिल्यांदा तुमचं दर्शन घेऊ द्या. का बरं म्हणे की कबीर महाराज म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान मला पुढच्या जन्मी सुद्धा कधी प्राप्त होणार नाही. का बरं म्हणे की कबीर महाराज म्हणले संसार रूपी डोहातून तुम्ही मला 10 दिवस बाजूला काढलं, तीर्थाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन माझ्या मुखातून तुम्ही वधून घेतलं, म्हणून मी आज तुमचं दर्शन घेतो. अशा वृत्तीच्या देहाला संत म्हणावं. विठाला 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 घाबरायचं नाही. मी विट्यातनं झालोय आणि तुम्ही स्वतः कीर्तन करणार म्हणलं की करणार, गणपतीच्या साक्षीनं सांगतो, ते टेन्शनच घ्यायचं नाही. मी तर मुसलमानाचा आहे, मग तुम्ही तर कोणाचा आजचाल कोणाला बरा दिसताय, गणपेन लावलाय इथे मज मिळव माझ्या सांगतोय ते पटतंय का नाही नक्की. कसं का मग चेहरा करता जरा हसा ना थोडं. विठाला विठाला हसून खेळून राहणारा माणूस आहे मी. 110 विद्यार्थी सांभाळायला माणूस आहे. माझा परिचय असल नसल सोलापूर जिल्ह्यामध्ये नामांकित मी कीर्तन कडवे आहे आणि वारकरी शिक्षण संस्था बी माझी आहे, बरं का. चला पुढे या बाबतीत जर आपण विचार केला, मग हे संत काय करतायत, आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. जगाच्या मालकाकडे नेण्याचं काम फक्त संत करतायत. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवे. कसं जगाच्या मालकाकडे नेतात आणि सुंदर सांगेन आता नीट लक्ष द्या. पारशी तालुक्यामध्ये दामणगाव आहे. त्या दामणगावामध्ये संत शिरोमणी मानकोजी बोधले जीवन जगून गेले. फक्त संतांच्या चरणावरती विश्वास ठेवल्यानंतर काय होतं हे बोलू लागलो मी. मग त्या मानकोजी बोधलेंची दिंडी किमान 1,500 ते 2,000 समाजाची पंढरीच्या दिशेने निघाली. आज इथं मोहोळ तालुका आहे. त्या मोहोळ तालुक्यामध्ये पापरी गाव आहे. त्या पापरी गावामध्ये सुंदरपैकी दुपारच्या 20व्या करता दिंडी त्या ठिकाणी थांबली. त्या पापरी गावामध्ये केरापावर नावाचा ग्रस्त स्वतःच्या रानामध्ये नांगरट करीत होता. त्याची अर्धांगिनी गंगोबाई नावाची पतीच्या भाकरीची पाठी घेऊन डोक्यावरती सुंदरपैकी त्या दिंडीतून वाट काढत निघाली. पण मानकोजी बोधलेचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि मानकोजी बोधलेनं तिला सहज उपदेश केला, ग गंगो जरा वारकऱ्यांची सेवा करावी, भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखामध्ये घ्यावं, भगवान परमात्मा जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. एवढ्या मानकोजी बोधले त्या बिचारीला शब्द बोलले. बोलल्यानंतर त्या गंगोबाईनं पतीच्या भाकरीची पाठी लिंबाच्या बुडक्याला ठेवली आणि वारकऱ्यांची सेवा करू लागली. वारकऱ्यांची सेवा करत असताना सुंदरपैकी परिस्थिती अशी झाली. त्या असताना मानकोजी बोधलेचं कीर्तन तिनं श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर पुन्हा सुंदरपैकी मुखामध्ये नामचिंतन चालू केल्यानंतर दिंडीचा दुपारचा 20वा आनंदमय वातावरणामध्ये पार पडल्यानंतर दिंडी आता पंढरीच्या दिशेने निघाली. पण हिच्या मुखामध्ये नामचिंतन असल्यामुळे ही गंगूबाई त्या दिंडीमध्ये सामावली. तर दिंडी 10 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर प्रत्यक्षात पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रश्नपती झाला. पांडुरंग परमात्म्याने विचार केला. मानकोजी बोधलेने या महिलेला शब्द दिलेला आहे, वारकऱ्यांची सेवा केली, भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखामध्ये घेतल्यानंतर भगवान परमात्मा जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. हे माझं नामचिंतन मुखामध्ये घेत माझ्या दर्शनाच्या ओढीने पंढरीला येऊ लागलेले आहे. पण तिचा पती भुकेनं व्याकुळ असेल, त्या पतीच्या भाकरी कोण पोहोच करणार. पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रश्नपती झाला. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, हे काम आपण रुक्मिणीला सांगावं. रुक्मिणी मातेकडे पांडुरंग परमात्मा गेले, अगं माझं एक काम करशील का, मला की रुक्मिणी माता जरा खवळल्यास तुमची कामं करूनच महिला मारायला लागली आहे का रुक्मिणी, नादी बी लागू नका तुम्ही. आमचं वाटोळं झालंय ते झालंय होय. मला लय अवघड आहे. आणि आपल्या आता सुशिक्षित माणसाची तर लय अवघड काम. आमच्या गावात कसं झाडच्या झाड आहे,
मी गाडी घेऊन लेकर घेऊन कार्यक्रमाला निघालो पण आहे. मला लगेच म्हणणार कुठंही खेळ खेळ आहे बाई. कशात असल्या माणसाला काय बोलायचं होय मला. पुन्हा 4-8 दिवसाला गाठ पडली. मी नेमकं वाट्यावरच बसलेलो होतो. मी आमच्या संस्थेकडून आलो. मला ऐ खाली उतरा मला का खाली उतरा मला. आपलं उतरलो खाली उतरलो की माझ्या जवळच आला जवळ. मी सांगतो तुमची तारा बरं का काय होईल ती सांगतोय तुम्हाला. खाली उतरलो की हळूच आला माझ्यापाशी मला आपलं लगीन आहे म्हणलं करून बघ. आता करून बघ म्हणजे ते मला नाही तर मला माळ करायला पाठायचं. मला नाही माळ करायला पाठायचं म्हणजे मारला स्टार्टर आपलं. मी कार्यक्रमाला निघून गेलो. मला 6 महिन्यानं त्याची माझी भेट झाली. त्याचं लगीन झालं. लगीन झाल्यानंतर 6 महिन्यानं भेट झाली. त्या गडी असा जे होता ते असाच झाला. असाच झाल्यावर मी विचारलं लग्नाच्या आधी किती जाडच्या जाड होता ना आता किती खराब झाला. काय भानगड आहे. काय नाही मला बायकोच नीट मिळली नाही मला. मी तोच पारशीत पसंत केली. जाऊ दे मला कशाला दुखावरच्या खपल्या करता. मला तोर कारखान्यावर माझा मित्र कामावरून आला. कामावरून आल्यावर मला काय चाललंय महाराज आज काय निवांत आहे का. मला हा मग ही लग्नाच्या आधी किती जाडच्या जाड होतं काय करायचं. काय नाही मला बायको नीट मिळले नाही म्हणतोय मला. मग ती माझा मित्र माझ्यापेक्षा हुशार होता. मला ही शहाणं नाही बोलत चला म्हणजे बोलत चला. तुम्ही मला बोलला तर मला जरा बरं वाटतं. कोण मला ही शहाणं नाही माझा मित्र मला की मला ते का मला ही बायकोला नीट गोडाचं बोलत नसेल तरी माझा मित्र मला काय सांगतो मला त्या तू नीट गोड बोलत नाही त्याच्यामुळे ती बायको तू असेच करते. तो कसं बोलतोय मला. आलेली पगार तिला देतो मला 2 भांडे मीच थोडंफार मीच करतो. मला किराणा बाजार मीच आणतो. दळून मीच आणतो. मला सकाळी गरम पाणी मीच करतो. मला आंघोळीला मीच तिला उठवतो. मला एवढं करून काय करू. मग ते मित्र मला एक काम करा आता कुठं आलाय म्हणजे कामावरून आलोय मला ते मला एक काम करा इथं घरी जा हातपाय थोडं घरी धू मस्त मध्ये जेवायला किती वाजता बोलली होती. मला 8 वाजता जेवायला बोलली होती. 8 वाजता जेवायला बोलली होती. मला तिला काही सुद्धा बोलायचं नाही. टाकलेल्या सतरंजीच्या तुकड्यावर आपलं जेवायला बसायचं. टीव्ही बघत आपलं जेवायला सुरुवात करायची पण तिनं जेवणाचं ताट वाढलं की पहिला घास तोंडात घातला की फक्त तिचं कौतुक करायचं. काय म्हणायचं तिला वा काय भाजी बनवली आणि भाजी बनवलीच्या हाताला देवाने किती गोडी दिली. एवढंच म्हणून मला तुला गुलाबाच्या फुलात सांभाळते का नाही बघ म्हणलं. त्याला बरं वाटलं. ते घरी गेलं बिचारं. घरी गेले की मस्त मध्ये हातपाय तोडं घरी धुतलं. टीव्हीचं बटन दाबलं. खुर्ची घेतली. टीव्हीचं बटन दाबलं. बरोबर 8 वाजले होते. 8 वाजल्यानंतर मालिका लागली माझ्या नवऱ्याची बायको. मालिका लागली त्या बिचारीनं मी मस्त मध्ये भाजीचं पातेलं आणलं भाकरी माझं होऊ द्या मग आता त्यातच माझा करंट सोडू नका तुम्ही. तिकडे बघा माया तिकडे बघा. आपण दोघं नीट आहे तरी नीट आहे. काय करायचं मस्त मध्ये जेवायला वाढलं की भाजीचं पातेलं ते भाकरीचं टोपलं घेऊन बिचारी आपली ताट वाढायला जेवायला बसल्यानंतर ती अगदी जवळ समोर बसल्यानंतर या बिचारीनं आपलं काय केलं पहिला घास टीव्ही बघत पहिला तोंडात घातला. त्याच्या लक्षात आलं मित्रांना काय सांगितलं होतं ते मला वा काय भाजी बनवली मला आणि भाजी बनवलीच्या हाताला देवाने किती गोडी दिली म्हणून तर ते म्हणजे 6 महिने झालं माझ्या हातचं गिळतो तेव्हा तुझ्या जिभेला काठा रुटलं होतं. असे जर तिच्या घरची भाजी मागून आली तर तिचं कौतुक करतो काय म्हणजे विठाला सुंदरपैकी पांडुरंग परमात्माकडे रुक्मिणी माता गेले. रुक्मिणी माता म्हणाल्या मला तुमचं काम अजिबात करायला जमणार नाही. पांडुरंग परमात्माने विचार केला हे काम आपल्यालाच करावं लागेल. म्हणजे की असं पांडुरंग परमात्म्यानं गंगूबाईचं रूप धारण केलं. त्या पापरी गावामध्ये भाकरीची पाटी ठेवली होती ना ती पाटी डोक्यावरती घेतली आणि पांडुरंग परमात्मा केरा पावराच्या रानामध्ये गेल्यानंतर ताल वरती चढतायत तोपर्यंत सुंदरपैकी केरा पावरनं विचार केला आज आपल्या अर्धांगिनी नटून थटून आलेली. पांडुरंग परमात्म्यानं गंगूबाईच्या रूपानं हाक मारली चला जेवण करण्याकरता खूप उशीर झालेला आहे. बैलं सोडा बैलांना पाणी दाखवा आणि बैलांना वैरण टाका. बिचारी आपल्या अर्धांगिनी आली म्हटलं त्यानं बैल सोडली बैलांना पाणी दाखवलं वैरण टाकली आणि जेवण करण्याकरता हा विचार आला. पांडुरंग परमात्म्यानं गंगूबाईच्या रूपानं पहिला तांब्या भरून त्या केरा पावराच्या हातामध्ये दिला. हातामध्ये दिल्यानंतर केरा पावरा बोलू लागला आज तू खूप नटलीस ग म्हटलं की पांडुरंग परमात्मा लाजले काहीतरी तुमचं असतं. हातपाय तोंड वगैरे धुतलं. घुंगडी अंथरली जेवायला आणि घुंगडी अंतरानंतर जे असणारा केरा पावर जेवायला बसला असणारा पांडुरंग परमात्म्यानं गंगूबाईच्या रूपानं जेवायला ताट वाढलं तर जेवायला सुरुवात करणार. एवढ्यामध्ये पांडुरंग परमात्मा बोलू लागले गंगूबाईच्या रूपानं तुम्ही दररोज काबाड कष्ट करता मरता तुमच्या हातून तुम्ही दररोज जेवण करता आज मी तुम्हाला माझ्या हातून पहिला घास भरवणार आहे.
पांडू परमात्म्यानं गंगोबाईच्या रूपानं पहिला घास घेतला, त्या केरा पवाराच्या तोंडामध्ये घातला. तर तो केरा पवार बोलू लागला, किती हात तुझा गोड आहे, किती हात तुझा गोड आहे. म्हणजे पती पत्नीच्या नात्यानं दोघांनी जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर असणारे पांडू परमात्मा गंगोबाईच्या रूपानं रानामध्ये कामधंदा करू लागले. कामधंदा करत असताना दिवस मावतीला चाललेला होता. तेवढ्यामध्ये असणाऱ्या पांडू परमात्माला गंगोबाईच्या रूपाने विचारलं, आता मी घरी जाते, चूल वगैरे सारवते, संध्याकाळचा स्वयंपाक आपला मी सुंदरपैकी करते. केरा पावनं सांगितलं, हा खुशाल जा. खुशाल जा मध्ये असणारी सुंदरपैकी पांडू परमात्मा गंगोबाईच्या रूपानं त्या पाठीमध्ये गौऱ्या भरल्या, त्याच्यामध्ये सरपणाचं गाठोडं घेतलं, ती पाठी घेऊन केरा पावराच्या घरी गेले. घर उघडलं आणि चूल वगैरे सारवली. संध्याकाळचा स्वयंपाक आपला सुंदरपैकी पांडू परमात्म्यानं केरा पावाच्या घरी केला. गंगूबाईच्या रूपानं इकडे 3 दिवस झाले पांडू परमात्मा केरा पवाराच्या घरामध्ये राहिले. इकडे एकादशी झाली, द्वादशीचा दिवस झाला, काल्याचं कीर्तन झालं. सगळे भाविक भक्त महादारामध्ये प्रसाद घेऊ लागले. प्रसाद घेत असताना या गंगूबाईच्या लक्षामध्ये आलं, आपण मानकोजी बोधलेच्या दिंडीमध्ये आलो खरं, भगवान परमात्माचं नामचिंतन मुखामध्ये घेतलं, हेही खरं. पण दिंडीमध्ये येताना ना पतीने विचारलं, सासूला विचारलं, सासऱ्याला विचारलं, आता जरी घरी गेले तर मला पती मारल्याशिवाय राहणार नाही, सासू सासरे मला घरामध्ये घेणार नाहीत. मग ती बिचारी त्या महाद्वारामध्ये रडू लागली. रडत असताना एका वारकऱ्यानं पाहिलं, ते पापरे गावची गंगोबाई खूप रडते. काय झालं विचारावं तर फार मोठी पंचायत आहे. ताबडतोब हा वारकरी मानकोजी बोधलेंकडे पळत गेला. महाराज, पापरे गावची गंगोबाई खूप रडते हो, काय झालं? आम्हालाही काही बोलायला तयार नाही. मानकोजी बोलले, त्या बाईसला बिचारीकडे पळत गेले. का रडतेस ग गंगू, का गंगू रडतेस? म्हटलं की आता त्या गंगोबाईने सांगितलं, महाराज मी तुमच्या दिंडीमध्ये आले, वारकऱ्यांची सेवा केली, भगवान परमात्माचं नाम चिंतन मुखामध्ये घेतलं, पण दिंडीमध्ये येताना सासूला विचारलं नाही, सासऱ्याला विचारलं नाही. आता जर मी घरी गेले पती मला मारल्याशिवाय राहणार नाही, सासू सासरे मला घरामध्ये घेणार नाहीत, म्हणून मी या ठिकाणी रडू लागले. मानकोजी बोधलेनं सहज सांगितलं तिला, अजिबात रडू नको, मी तुला घरी सोडवण्याकरता येईन, तुला केरा पवार काहीही बोलणार नाही, काहीही बोलणार नाही. म्हणजे बिचारी रडायची थांबली. थांबल्यानंतर दिंडी परतीच्या मार्गाला निघाली. संध्याकाळी 5, 5:30, 6ला दिंडी त्या पापरे गावामध्ये गेली. गेल्यानंतर असणारे मानकोजी बोधले आणि ही गंगूबाई त्या केरा पवाराच्या दारामध्ये गेले. दारामध्ये गेले तर मानकोजी बोधल्यानं हाक मारली, अहो केरा, जरा घराच्या बाहेर या. घराच्या बाहेर या म्हणजे की आपल्या गंगूबाईनं ओळखलं, घरची गंगूबाई आली. आपल्याला या ठिकाणी थांबण्यामध्ये अर्थ नाही. पाठीमागच्या दारातून वाट काढली, नीट पंढरीची वीट गाठली. केरा पवार घराच्या बाहेर आले. का हो महाराज, तुमच्या अर्धांगिनी गंगूबाई माझ्या दिंडीमध्ये आली होती, वारकऱ्यांची सेवा केली, भगवान परमात्माचं नामचिंतन मुखामध्ये घेतलं, भगवान परमात्मा तुमच्या दोघांच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मानकोजी बोधले बघतोय केरा पवार आणि केरा पवार बघतोय मानकोजी बोधले. काय म्हणता महाराज, तुमची ही अर्धांगिनी गंगूबाई माझ्या दिंडीमध्ये आली होती, वारकऱ्यांची सेवा केली, भगवान परमात्माचं नामचिंतन मुखामध्ये घेतलं, भगवान परमात्मा तुमच्या दोघांच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. केरा पवार मला कोणाची गंगूबाई कोणाच्या गळ्यात घालता म्हणला, माझी गंगूबाई माझ्या घरात आहे, माझी गंगूबाई माझ्या घरात आहे म्हटलं. मग केरा पवारांना मानकोजी बोधले म्हणाले, तुमची गंगूबाई तुमच्या घरात आहे ना, जा तिला फक्त घराच्या बाहेर आणा. बाहेर आणा म्हणजे हा बिचारा घरामध्ये गेला, अख्खं घर धुंडाळलं, ती गंगूबाई त्याच्या निदर्शनाला आली नाही. तो तसाच घराच्या बाहेर आला आणि मानकोजी बोधलेंच्या चरणावर नतमस्तक झाला. हे कशा करता सांगितलं, देवाचाही देव करीतो भक्ताचे चाकरी, देवाचाही देव करीतो भक्ताची 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 चाकरी. न जाणून अंधाच्या टाळीमध्ये कावळा सापडा, पण मानवाचा जन्म माय बापू आपल्याला मिळाला, मग आपण त्या जगाच्या मालकाचं भक्त झालं पाहिजे. तुकोबारांची वृत्ती ती झाली, तू देव आणि मी भक्त. काय केलं तुकोबारानं, जाळून संसार बैसरंग. बरं, देव आपला करायला सुद्धा काय लागत नाही हो, ती पैसा मागत नाही, सोनं मागत नाही, काय नाही काय नाही काय नाही. ज्ञानोबा एका ठिकाणी सहज बोलून गेले, न कधी सायास जावे मनांतारा सुखी येतो घराना रायन. याच्याकरता काय करावं लागेल, ठायचं बैसोने करा एक चित्त आवडी अनंता. परमार्थ सोपा सांगितला,
पण आता परिस्थिती अशी झाली महाराज इकडे वळायला तयार कोणी सुद्धा काय म्हणायचं ज्याच्या गळ्यात माळ आणि मुखामध्ये नामचिंतन असला त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या प्रत्युत्तरावरती दुसरा कोणी अजून पुढे जाऊन सांगेन आम्ही किती श्रीमंत आहे 7 वर्षाच्या मुलांना जर गळ्यामध्ये जर विना अडकवला ना किती 7 वर्षाच्या मुलांना जर गळ्यामध्ये जर विना अडकवला 75 वर्षाचं म्हातारं त्याचं दर्शन घेतं ही आमची श्रीमंती अजून पुढे जाऊन सांगेन आपण किती श्रीमंत आहे कमी नाही महाराज याच्यात आणि लयच काय माझ्या कीर्तनातनं दुसरं काय घेऊन जाऊ नका फक्त कळकळीचे विनंती आहे जर आपलं आयुष्य जर सुखमय आणि जीवन सुखमय आणि पावनमय जर करायचं असेल ना तर गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला का वर 50% फॅसिलिटी आपल्याला वर मी जाऊन आलोय मी होण्याला घालवाय गेलतो खोटं बोलायचे काय कारण आणि एमबी आता काही नसलाय असा तसा येत नाही पहिलं हाल्यावर आणि रियाल्यावर यायचा महाराज आता तसा येत नाही एकदा सगळंच 5-50 नेत आणि गळ्यात माळ असल्यावर जरा थोडा विचार करता चित्रगुप्ताला 4 बारे जाऊन विचारावं लागतं त्याला तुमचं गिराईक अनुभव मग बघा आता आपण कोरोनातनं वाचलो ह्याला नाटा तर तुमची पूर्वजांची काहीतरी पुण्य म्हणून आपण राहिलो इथं काय म्हणायचं तुम्हाला कुठला महाराज गेलाय कोरोना दाखवून द्या बरं मी कीर्तन पण करतो ताकदच नाही त्यांची आपल्याला हात लावायची मला घालता एकदा न्यायला बोलत चला तसं काय लागायची कारण नाही पण आम्हाला यायचंय अजून एकदा तसं काय म्हणजे येणार बोलू देते का नाही ते संस्थेवर यम आला आणि यम आल्यावर मला हसन महाराज कोण आहे म्हणलं मीच आहे का हो म्हणलं तुम्हाला न्यायला आलोय मला मी म्हणलं बरं आहे आज तरी जायचंय उद्या तरी मी म्हणलं या म्हणल्यावर मला लय गोड बोलायच्या भानगडीत पडायचं नाही लय ताईट बोलताय ती कोण असं बोलत चाल ते आलं की त्याला मग सतरंजी वगैरे अंतरली तांब्यावरून पाणी दिलं आणि तांब्यावरून पाणी दिल्यावर मला पडदेशी निघायचं मी म्हणलं होय निघूच की काय मी काय आता राहणार आहे का पण माझंही कर्तव्य आहे मी पंढरपूरचा वारकरी वैष्णव आहे आलेले अतिथीचा आदर सत्कार करणं हे माझं कर्तव्य आहे लयच गोड बोलतोय मला कोण लयच गोड बोलतोय म्हणलं मी आपलं सतरंजी गार पाणी पिणे प्यायला दिल्यानंतर आपलं ते बसलं मी म्हणलं चहा करू का दूध करू जरा डोळच वाटलं त्यानं माझ्याकडे मला करा दूध म्हणलं मी आपलं दूध वगैरे केलं मस्त म्हणजे आता मी कोणाचं आहे काय जाता तुम्हाला काय तुम्ही मला सगळं ओळखलं मस्त मध्ये म्हशीच्या दुधाचा रेती मला घरी कुणी नव्हतं आमच्या स्टोव पेटवायचे त्या काय आम्हाला पद्धत नव्हती आता ही गॅस आलेलं गॅसवर लगेच दूध ठेवलं की मस्त म्हणजे साखर भरपूर टाकली जायफळ भरपूर टाकलं आणि आमच्या तर रमजानच्या सणाचा थोडा मसाला राहिला होता आणि ते मसाला बी त्याच्यात मी सगळा टाकला आणि टाकल्यावर महाराज असं बी दूध शिजू दिलं का नाही जायफळ टाकल्यामुळं तसलं बारका गिलास दिला नाही त्याला आता ठोक्याचा गिलास त्याला प्यायला दिला त्या दूध पिलं म्हणता का नाही जायफळामुळे त्याला ज्या गुंगी जे लागले का नाही ठीक आहे म्हणला माहित आहे महाराज लय माणसं नाही राव मी आपण मला असा आदर सत्कारच बाबा कोणी केला नाही जशी जशी गुंगी लागली त्याला 5-50 संघ नेतोय म्हणल्यावर पहिल्यांदा कोणाकडे आणता मग माझा नंबर वरच की वर मग जसे जसे गुंगी लागायला नाही तसं ते मला चांगलं बोलायला लागला त्याला झोपच आवरणा झोप आवरणा मला महाराजावर झोपतोच मला झोपतो म्हणजे मी बी शहाणा लगेच पंखा लावला कूलर लावला ज्या गाड जे झोपलं म्हणता का मी शांतपणा केला माझा जे वर नंबर जे होता का नाही मी वरनं काढला आणि खाली खावलं आता खाली खावल्यावर ते झोपेतनं जागा झालं फ्रेश झालं पुन्हा मस्त मध्ये मला महाराज लय कोटी धन्यवाद मला असा आदर सत्कार लय मी माणसं नेले पण माझा कोणी केला नाही मला आज मला तुम्ही खरंच मला म्हणला ते तुम्ही देवच पावला मला कोणाला मला मग पुन्हा मला आता निघतो मला आता एक काम करतो मला पहिल्यांदा मी तुमच्याकडे आलतो का मला ते नंबर कॅन्सल करतो मला खालनं सुरुवात करतो मला आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना
एक ना एक दिवस सज्जन मायबाप आपल्याला हा मृत्यूलोक सोडून स्वर्ग लोकांमध्ये आपल्याला जायचंय. जाताना जगाच्या मालकानं आपल्याला जर हसत जवळ करून घ्यावं असं जर वाटत असेल ना तर फक्त मुखामध्ये नामचिंतन घेतले पाहिजे. मुखामध्ये नामचिंतन घेण्याकरता ज्ञानोबराय म्हणजे नामापर तत्व नाही रे अन्यथा वायाने कपंता शिरजनी. ज्याचं नाम आपण कसं घ्यावं याचं महत्व शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सुंदर सांगतायत. यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे आवडीने नाम खोका आदरा 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 आवडीने नाम खोका आवडीने नाम खोका मन जाणार घन का मन जाणार घन का यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे. कसं नाम घ्यावं तर नाचून घ्यावं. यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे. मग देव आपल्याला जवळ करतो. आहे का नाही. नामदेव महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप संतांनी लय मोठं कार्य आपल्यासाठी करून ठेवलं. बाबांनो आपण संतांच्या संख्येमध्ये जीवन जगणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. है की नाही. सुख प्राप्त होत पण कधी आपुला तो एक देव करून घ्यावा देव करून घ्यावा तिने मेना जीवा. पर जन्माला येताना आपलं होतं कोण. बारीक विचार करा. होय महाराज काय म्हणायचं तुम्हाला. जन्माला येताना होतं का कोण आपलं. आज न उद्या निघून गेल्यावर आहे का आपलं कोण. तुका बरं येडे होते का. कोणी नाही रे कोणाचे शेवटे एकटे जायचे. बरोबर आहे ना महाराज. बरं आपल्या बरोबर काय येतंय याचा आज इथं कधी विचार केला नाही.
क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खाटू काळ सावधा. आपण विचारच केला नाही अजिबात. 40 लाखाचा बंगला आहे, 20,000चं बाथरूम आहे, शेवटची अंघोळ आपल्या रस्त्यावरती. 15,000च्या गादीवर तू दररोज झोपताचे ना, शेवटची झोप तुला कडब्याच्या पेंडीवर आहे. सोन्याच्या तांब्यानं तू दररोज पाणी पिताचे ना, शेवटचा घोट तुला गाडग्यानं प्यावा लागणार आहे. आपल्या बरोबर येतोय काय याचा विचार करा. असं धन प्राप्त करायचं जिथं अर्धांगिनी त्या धनाचा वाटा मागणार नाही, जिथं वैरी त्या धनावर ठेवायची नजर ठेवणार नाही, जिथं चोराला त्या धनाची चोरी करता येणार नाही. असं धन प्राप्त करायचं. भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी धन या हृदयामध्ये साठवायचं. जगाचा मालक आपल्याला हसत जवळ केल्याशिवाय राहत नाही. विठाला सुताना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल रे वेड्या तुला घोड्या भंगाचे, कधी लागेल रे वेड्या तुला घोड्या भंगाचे, कधी लागेल रे वेड्या तुला घोड्या भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला घोड्या भंगाची. बघून घे सावणे मूर्ती आता त्या पांडुरंगाची, बघून घे सावणे मूर्ती आता त्या पांडुरंगाची, घे सावळी मूर्ती आता पांडुरंगाची, बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. आता मी बसला. ज्या कामा करता नृत्य दिला ना, ते काम आपण विसरून गेलेलो. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. एवढं कृत्य आपण केलं ना, देवाकडे आपल्याला जावं लागत नाही, देव आपल्याकडे येतो. सुंदर उदाहरण आमचा माढा तालुका. आपल्या रानातून कधी बैलगाडी जरी निघाली ना, तर देहाची वृत्ती अशा पद्धतीची निर्माण व्हायची. ही चालली कुणाची बैलगाडी पंढरीला, ही चालली कुणाची बैलगाडी पंढरीला, ही आस ह्या मनाची भेटावे श्रीहरीला, ही चालली कुणाची बैलगाडी पंढरीला. हा विषय सोडून द्या. प्रत्येक गोष्टीला भगवान परमात्म्याच्या रूपानं पाहिलं. कांदा मुळा भाजी आओगी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आओगी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी आओगी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आओगी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी.
मोठा विहीर दोरे अवघी व्यापेले पंढरे मोठा विहीर दोरे अवघी व्यापेले पंढरे कांदा मुळा भाजे अहो सबाई मांजे कांदा मुळा भाजे अहो सबाई मांजे कांदा मुळा भाजी आवती विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवती विठाबाई माझी आता सुद्धा लय सोपं पण महाराज इकडे वळायला तयार. आळंदीमध्ये 60 वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. किती जमेची बाजू त्या मुलाचा वडील फक्त मृदंग वाजवत होता. कार्यक्रमाला जाताना त्या मुलाला आपला तो बिचारा घेऊन जायचा आणि तुमच्यासारखे भाई भक्त आपले बसले गप्पा मारत की पहिला ते वाचून तर लगे रिकामाच व्हायचा. किती वर्षाचा मुलगा? 60 वर्षाचा मुलगा. पण सहजासहजी अशा भाविक भक्तांना विचारलं त्या मृदंग वाजवणाऱ्या, हा तुमचा मुलगा आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, याच्याकरता तुम्ही काय केलं, याच्याकरता तुम्ही काय केलं म्हटल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांना सांगितलं याच्याकरता मी काही नाही केलं, पण याची आईनं काय केलं याला तिला जाऊन विचारा. तिला जाऊन विचारा म्हणलं की सुंदरपैकी सगळे भाई भक्त सहज आपलं त्या आईकडे गेले आणि आईकडे गेले तर सहज मनोगत व्यक्त केलं, ताई तुमचा मुलगा ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हो, याच्याकरता तुम्ही काय केलं, याच्याकरता काय केलं म्हणजे त्या मुलाच्या आईचे उद्गार ऐका मायबापा हो. त्या मुलाच्या आईनं सांगितलं ज्या वर्षी मुलानं माझ्या पोटामध्ये गर्भधारणा केली होती ना तेव्हापासून 108 ज्ञानेश्वरी पारायण मी केली तेव्हा माझ्या पोटी हा ज्ञानेश्वरी जन्माला आला. एवढं सोपं आहे पण आपल्या गळ्यात माळा गाळा म्हणून सांगायची बारी मुसलमानावर आली. एक सांगतो माणूस कुठल्या जातीत जन्माला आला याला किंमत नाही, जन्माला येऊन काय करतो याला किंमत आहे. तुका म्हणे का मरण्याची सर आहे आणि उत्तमची उरे कीर्ती. असं जीवन जगावं. पुन्हा मानवाचा जन्म नाही बाबा. जर कीर्तीच पाठीमागे ठेवायचं तर एकच क्षेत्र शिल्लक म्हणजे फक्त वारकरी संपत. याच्या पलीकडे अजून लई पुढे जाऊन सांगायचं म्हटलो आपण ज्या देशाला महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखलो ना त्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. तुकोबारायांना मार्गदर्शन करावं त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं राज्य चालवावं. तवाची प्रजा गुण्या गोविंदानं नांदत होती. राजा असा राजा होता सर्व जाती धर्माला घेऊन स्वराज्य निर्माण केलं राजा होते. सुंदर सांगेल टायमिंग मध्ये संपलं तर बरं आहे. पुन्हा त्यांना म्हणतेली कशाला आणला होता वानावळा, त्याला काही येळ कळली का काळ कळली काय, तसं काय नाही ना. चलो देऊ तुम्ही लास्ट काय जाऊ द्या काय जसं होईल टेन्शन घेऊन नाहीच कुठं मी आणतो हुडकून. लय माझा मोठा वशील आहे तसं तुम्ही टेन्शन घेऊ या मला पटे माघारी लावलेला माणूस म्हणजे योग समजतो. विठाला 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 कीर्ती पाठीमागे ठेवायची असेल तर माय बापा फक्त एक सांगतो संसार मनाने होतो फक्त परमार्थ करावा लागतो. परमार्थात गुतायचं आपलं संसारात गुतायचंच नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बरं पुढे जाऊन सांगायचं म्हटलं मार्गदर्शन गुतलं का संसारात बघा. आता तुम्हाला सांगतो मी आता तुमच्यासाठी सांगतो बरं का यांचं कसं काय सांगा झालं पण नीट लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. मार्गदर्शन गुतलं का संसारात मार्गदर्शन लगेच झालं नाही का नाही नीट नीट नाही तरी म्हणलं तरी मी करून जाऊ चालू जरी असलं तर तुम्हाला पटवून सांग. बघा आता मार्गदर्शन संसारामध्ये गुंतले का आता नीट लक्षात द्या आणि सांगतो तुम्हाला नीट लक्ष द्या. भगवान परमात्मा ब्रह्मचंद्राचा 14 वर्षाचा वनवास संपला बरं का महाराज तुमच्यासाठी चाललंय. नक्की मला काहीतरी म्हणणार आहोत गेल्यावर नाही ना तुमच्यावर माझी मर्जी बसली म्हणून तुमच्याकडे बघून 14 वर्षानंतर ब्रह्मचंद्राचं सुंदरपैकी आगमन अयोध्येमध्ये झालं. मार्गदर्शन गुतलंय का बघा बघा संसारात लगेच तर डेली लावूनच करतो बघा आता तुम्ही कसं
बोला मी नाही राव, नाही जरा बोलत चुकलं तुमचं. ही खालची म्हणते इतक्या वेळानं चांगलं सांगितलं, आता काय येण्यावर काय तुम्हाला बी काय म्हणून मला बी काय म्हणून ग बसा विठाला. त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाकरता वशिष्ठ आले, विश्वामित्र आले, मोठे मोठे ऋषी त्या ठिकाणी जमवला. आनंदाच्या भरात कोण काही करेल याचं सांगता येतंय का? 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. पंचक्रोशीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्या आनंदाच्या वातावरणामध्ये कोण काय करेल याचं काय सांगता येत नाही. पण सर्वानुमते एक गोष्ट ठरली, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचं म्हटल्यानंतर सर्वानुमते ठरल्यानंतर सुंदरपैकी त्या राज्याभिषेकाकरता काशीचे पंडितजी बोलवले, सर्व साहित्य त्या ठिकाणी जमा केलं. आता असणारा राज्याभिषेकाचा कार्यक्रमाला सुरुवात व्हायची तेवढ्यामध्ये काशीच्या पंडितजीनं सगळं साहित्य चेक केलं. साहित्य चेक केल्यानंतर प्रसंग असा झाला, त्याच्यामध्ये एका गोष्टीची कमतरता भासली. त्या गोष्टीचं नाव सांगायचं म्हटलं त्याला म्हणावं लागत होतं कमलपुष्प. कमलपुष्प नसल्यामुळे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होऊ शकत नव्हता. ही वार्ता काशीच्या पंडितजींनी प्रभू रामचंद्राच्या आणि वसिष्ठांच्या कानावरती गेली. कार्यक्रमाला उशीर का लागलेला आहे, कार्यक्रमाला उशीर का लागलेला आहे म्हटल्यानंतर त्यांना सांगितलं या ठिकाणी कमलपुष्प नसल्यामुळे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. पण कमलपुष्प आहे कुठं हे फक्त एकाच व्यक्तीला माहिती होतं, त्याला म्हणावं लागतं वसिष्ठ. वसिष्ठांना माहिती होतं आणि असणारे मारुतराया गेटमध्ये हात जोडून उभे राहिले होते. गुरु आणि शिष्य, प्रभू रामचंद्राचे गुरु वसिष्ठ, आणि त्या दोघांचं संभाषण मारुतराया ऐकत होते. कार्यक्रमाला उशीर लागला का? कमलपुष्प नाही आहे कुठं? वसिष्ठांना माहित. मग प्रभू रामचंद्र म्हटले आहे का? आहे का म्हणजे वसिष्ठ म्हणाले आहे ना, पण पुष्पक सरोवरावरती जावं लागेल. पुष्पक सरोवरावरती जावं लागेल म्हणजे की ह्या दोघांचं संभाषण मारुतरायाने तिकडून ऐकलं. तिकडून ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राने सहज नजर टाकली की मारुतरायाने ओळखलं हे काम मालकानं आपल्याला सांगितलं. जय श्रीराम म्हणून उड्डाण मारलं, पुष्पक सरोवरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदरपैकी कमला नावाची मुलगी जबरदस्त तपश्चर्या केलेली होती आणि कमलपुष्पाचा फार मोठा वाफा होता. त्या वाफ्यावरती अधिकार फक्त त्या कमला नावाच्या मुलीचा होता. मारुतराय ताकदीच्या जोराने गेले कमलपुष्प उपटायला, पण कमलपुष्प मारुतरायाला उपटलं नाही. मारुतरायाने सुद्धा जाणलं या ठिकाणी कोणाची तरी जबरदस्त तपश्चर्याचा अधिकार या फुलावरती आहे. फार मोठा प्रश्नपती झाला. पण त्या वाट्यावरचे रक्षक होते, त्या रक्षकानं पाहिलं वानर आलेला आहे आणि कमलपुष्प उपटायचा प्रयत्न करते. ते रक्षक कमला नावाच्या मुलीकडे पळत गेले. तिला सांगितलं आपल्या वाफ्यामध्ये एक वानर आले आणि ते वानर कमलपुष्प उपटायचा प्रयत्न करते. तपश्चर्या केलेलं तेज पुंज शरीर ती मुलीनं राग अनावर झाला, ताबडतोब आली आणि त्या मारुतरायाला म्हणाली माझ्या परंपरेशिवाय तुम्ही कमलपुष्प कसे काय उपटू लागलेला? मारुतरायानं नमतं घेतलं की काम होतं. छाताड काढला की मार खावा लागतो. पण मारुतराय त्याला म्हणाले अहो माझ्या मालकाचा राज्याभिषेक एका कमलपुष्पाकरता थांबलेला आहे. कमलपुष्प उपटावं, नेऊन द्यावं, नंतर माघारी यावं, मग तुमची माफी मागावी. कमला नावाची मुलगी म्हणाली एकदा काम झाल्यावर माणूस माघारी येतं का? मग त्या मारुतरायाला नाही तसलं ती कमला नावाची मुलगी बोलू लागली. पण मारुतराय म्हणाले काहीही करावं, माझ्या मालकाकरता किती श्रद्धा आहे त्या भक्ताची देवावरती, काहीही करा पण माझ्या मालकाकरता कमलपुष्प द्या. कमलपुष्प द्या म्हटलं की थोडासा कळवळा आला. कोणाला? कमला नावाच्या मुलीला कळवळा आला. कळवळा आला की म्हणजे कमलपुष्प देते पण माझे काट आहे म्हटलं तर म्हणलं मारुतराय म्हणजे असून असे काय असं मारुतराय होत ती काय वाल्मिक कराड होता काय होय? मग तिनं स्पष्ट सांगितलं मी तुम्हाला कमलपुष्प देते पण तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल म्हणजे मारुतराय 10 फूट माग मला नाही जमायचं. दोघांचं नाही होय म्हणून तर तिथे एक जण आलं नारायण
नारदजी आले, काय चाललंय मात्र काय नाही म्हणले, एका मालकाचा राज्याभिषेक एका कमल पुष्पाकरता थांबलेला आहे, कमल पुष्प नेण्याकरता आलो, यांची जबरदस्त तपस्या आहे, यांचा अधिकार या वाप्यावरती आहे, या कमल पुष्प द्यायला तयार नाहीत. विनवणी केली पण शेवट त्यांनी मला एक आड घातली. त्या म्हणाल्या मी तुम्हाला कमल पुष्प देते पण तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. नारदजी म्हणलं मग त्याला काय होते, आता पोरी मिळेना त्या. गोष्ट खरी का खोटी? मलाच म्हणते ते बघा की महाराज कुठं कुठं बघू बाबा. आपलं कसं आहे मेळ लागलाय ना, आपली की नीटनेटकी असं सुंदर पैकी त्या ठिकाणी. मग मारत्याला पुन्हा नाराजीला म्हणे तसं कसं जमलं म्हणे, तर बामण नाही कोणी नाही. नाराजीनं छातीवर हात ठेवला, म्हणाला मी ओरिजिनल बामण आहे, ओरिजिनल बामण आहे. म्हणजे ते लगेच गेलं नाराजीने 2 हार आणले. 2 हार आणले की कमला नावाच्या हातात एक दिला आणि मारुतीच्या एक हातात दिला. कमला नावाच्या मुलीनं पहिला मारुतीला हार घातला आणि मारुतीनं कमला नावाच्या मुलीला हार घातला. दोघांचं लग्न नाराजीच्या साक्षीने लागलं. नारदजीच्या साक्षीने लागलं. आनंदाच्या भरामध्ये कमला नावाची मुलगी त्या वाद्यावरती गेली. सुंदरपैकी कमल पुष्प उपटलं आणि मारुतीच्या हातात दिलं. मारुतीच्या हातात दिलं. मारुतीला फुल कमल पुष्प घेऊन असं उड्डाण मारणार तेवढ्या ती म्हणजे कुठं मारुती म्हणजे मी माझ्या मालकाकडे चाललो. ती म्हणजे मला सोडून मला ते एक कीर्तनातला मेन मुद्दा लक्षात घ्या. तिची एकच अपेक्षा होती, मारुतीराय हे संत आहेत, संतांच्या संगतीमध्ये प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा लाभ होईल एवढीच फक्त त्या कमला नावाच्या मुलीची अपेक्षा होती. मग कमला नावाची मुलगी म्हणाली एखाद्या गावामध्ये साध्या ब्राह्मणानं नवरा नवरीची जर गाठ बांधली तर त्यांची आयुष्यभर सुटत नाही. तुमची माझी तर गाठ आता नारजींना बांधली, मग कशी सुटायची हो? मारुतीचा चेहरा एवढाच झाला, मला ही लय मोठा गोळ झाला. ही गोष्ट जर मालकाला कळली केवढ्यात पडेल मला, तर एवढी तपश्चर्या व्यर्थच ना. विषय मित्र नुसतं एवढ्या गोष्टीत घालविला ती बिहा मारत राहिला. आता आपलं बी तसंच होतंय काय की ती काय मिठी सोडना, गाड बांधल्यावर लय बेकार असतंय. गाडीवर सुद्धा मोहर हिरोन माग होंडा असते. त्या होंडानं कोगलत ना मानवर काढायची. जाऊ द्या काय आपला विषय नाही, तर चला पुढे. सुंदर पैकी काहीही करा पण मला तिथपर्यंत घेऊन चला, मला तिथपर्यंत घेऊन चला म्हटल्यानंतर मारुतीराय म्हणला आता हे जरा मोठा राडा झाला. पण आधार दिला कोणी? आधार दिला. कमला नावाच्या मुलीनं मारुतीरायला आधार दिला. घाबरू नका मुली. काय बी म्हणा पाया पडून सांगतो आपल्यापेक्षा बायाला हुशार. एक काकड जास्तच किती बी असू द्या हुशार तुम्ही. त्या कमला नावाच्या मुलीनं सांगितलं तुम्हाला भीती वाटते ना मालकाची, मी सांगते तेवढे काम करा. तेवढे काम करा म्हणजे मारुतीराय मध्ये सांग मला की इथून मला घेऊन जायचं. जिथं राज्याभिषेक आहे ना तिथून 1000 फूट मला लांब ठेवायचं. मग काय अडचण? पटतंय का माझं बोलणं? मग काय म्हणे की मारुतीरायला पटलं म्हणे की कमल पुष्प हातात घेतलं, पाठशेतीला घेतलं, जय श्रीराम म्हणून उड्डाण मारलं. जिथं तर अभिषेकाचा कार्यक्रम होता ना सिंहासनापासून 1000 फूट तिला खाली उतरवलं. कमल पुष्प घेतलं, प्रभू रामचंद्राकडे गेलं. प्रभू रामचंद्राच्या हातात कमल पुष्प दिलं. प्रभू रामचंद्र हसायला लागले, मारुतीराय हसायला लागले. दोघाचं हसायचं होतं ना तर शेजारी येऊन उभी राहिली. शेजारी येऊन उभी राहिली. प्रभू रामचंद्र म्हटले का वा? मारुतीराय म्हटले काय? प्रभू रामचंद्र म्हटले शेजारी बघा म्हटले की मग मारुतीराय ते शेजारी पाहिल्यानंतर मग मारुतीरायचा चेहरा काळा पडला. मारुतीरायनं प्रभू रामचंद्राला विनंती केली, देवा याच्यामध्ये माझा काही दोष नाही. आपल्या कार्यक्रमाकरता मी कमल पुष्प आणण्याकरता पुष्पक सरोवरावरती गेलो. त्या ठिकाणी यांचा एक फार मोठा कमल पुष्पाचा वापा आहे. त्या वाप्यावरती यांची जबरदस्त तपश्चर्या आहे, यांचा अधिकार त्याच्यावरती आहे. मी कमल पुष्प उपटण्याचा प्रयत्न केला पण मला कमल पुष्प उपटता आलं नाही. पुन्हा यांना विनवणी केली. त्यांनी मला आठ घातली. त्या म्हणाल्या तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल, मी तुम्हाला कमल पुष्प देते. तेही मी तिथं टाळलं. तिथं आलं म्हणजे तिथं नारदजी आले आणि नारदजीने आमच्या दोघांना हार दिले. अगोदर त्यांनी मला हार घातला, नंतर मी त्यांना हार घातला. देवा याच्यामध्येच मी मिंद आहे. म्हणजे कमला नावाच्या मुलीला प्रभू रामचंद्रानं जवळ बोलवलं, सांगितलं बाळ याच्याबरोबर तू संसाराच्या भानगडीत पडू नको.
हिच्याबरोबर तो संसाराच्या भानगडीत पडू नको म्हटल्यानंतर त्या कमला नावाच्या मुलीनं साष्टांग लोटांगण प्रभुरामचंद्रांना घातल्यानंतर मग प्रभुरामचंद्रांना म्हणाली, देवा मला काहीतरी वर द्या, देवा मला काहीतरी वर द्या. म्हणजे मग प्रभुरामचंद्रांना सांगितलं, पुढच्या जन्मी प्रत्येक रानामध्ये तो वनस्पती उगवशील. पुढच्या जन्मी प्रत्येक रानामध्ये तो वनस्पती उगवशील. त्या वनस्पतीच्या पानाची माळ हा मार्तया प्रत्येक शनिवारी पराधीन करेल. विठाला 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 विठाला. त्या मार्तयाचं मंदिर जगात असं गाव नाही की मार्तयाचं मंदिर नाही. रामाचं नसेल पण मार्तयाचं ते बी महत्वाचं आहे. का ठेवून मार्तरायचं? मार्तरा झटक्यात प्रसन्न होतो. कोणाला ट्राय करायचे असेल त्याने करून बघा. बारामतीला कीर्तनाला गेल्यावर महाराज कीर्तन झालं. समाज लय जबरदस्त कीर्तन त्या बिचारीला पटलं. कीर्तन पटल्यानंतर बिचारी म्हणली, महाराज कुठला आहे? म्हणलं कुठवाडीकडला आहे का? सुंदर कीर्तन केलं. म्हणलं होय, माझं एक काम आहे. म्हणलं काय? माझं एक काम आहे. म्हणलं काय म्हणलं ते म्हणजे माझ्या पोरीचं लगीनच जमत नाही. म्हणलं मी काय करू म्हणायचं. म्हणजे नाही काहीतरी सांगता ना म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमच्याकडे आले म्हणजे कुठे आहे मुलगी म्हणजे तेव्हा त्या तिथे उभा राहायची. म्हणजे घ्या बोलून मला किती बिचारी माझ्यापाशी आली. आणि आल्यानंतर त्या मुलीला म्हटलं, बाळ मी काम सांगणार आहे, तुला करशील का? ती म्हणजे सांगा म्हटलं. मी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर सुंदरपैकी गुणपती घ्यायची, साखरेची पुडी घ्यायची, मस्त म्हणजे मारुतीकडे सकाळ लवकर जायचं. गेल्यानंतर मारुतीच्या पायावरच्या साखर ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, उदबत्ती ववाळायची आणि मारुतीला असे ढोस द्यायची. योग मारुतीया 15 दिवसात जर तो नाही ना माझं लगीन जमिलं तर तुलाच मंडोळ्या बांधीन म्हणायचं. ती पोरगी म्हणजे असं कुठं असतं काय? लय शाळा शिकलेली असे डोकं चालू. पण आई हुशार होती. ती आई म्हणजे बिचारी सांगते, महाराज तर ऐक ना बरोबर करायला येईल म्हणजे उद्या. काल्याचं कीर्तन माझं त्या दुसऱ्या तिथंच होतं. आणि काल्याच्या कीर्तनाला पोरं नाश्ता वगैरे करून आपल्या मस्तमध्ये बसली आणि असाच मस्तमध्ये मंडप होता. आणि मंडप होता त्या टायमाला बरोबर आम्ही आपल्या खुर्चीवर बसलो आणि बसल्यानंतर ती मुलगी बराबरची त्या मंडपात असे मारुतीकडे निघाली. मारुतीचं मंदिर असं समोर होतं. ती मुलगी निघाल्यानंतर मी बघितलं, हे रातचा नमुना हेच आहे काही. गेली ती मारुतीकडे गेली की मी आपला असं निवांत उभा राहिल्यावर त्यानं काय केलं, हळदी कुंकू घेतलं, त्या मारुतीच्या पायावर ठेवलं, उदबत्ती ववाळी, पायावर साखर ठेवली. मी रात्री जसं सांगितलं तसंच केलं. तिने अशी चुटकी वाजूनच म्हटली मारुतीला, योग मारुतीया 15 दिवसात जर तो नाही ना माझं लगीन जमिलं तर मी तुलाच मंडोळ्या बांधणार आहे. 6 दिवसात जमलं. बघता काय माझ्याकडे प्रमाण ऐसा मारुती उपकारी. आणि तू बालोळे आपण जातच नाही त्याच्याकडे. आपलं जाणं म्हणजे एकदा घोड्यावरून पुन्हा चौकाच्या खांद्यावर. मग मारुतीला विचारतो, मारुतीला काय म्हणतो माहिती का? एकदा घोड्यावर आला त्याच्या चौकाच्या खांद्यावरच आला. पण आपण मारुतीला म्हणतो आता मी काय करू? मारुतीला म्हणतो आता काय करतो? मोर गाडगा आहे, गाडग्यात धूर आहे, जसा धूर नेईल तसा जा. मग मारुतीला पुन्हा विचारतो मला धूर कुठं नेईल? मग मारुतीला म्हणतो 3x3च्या जागेत नेईल. मग 40 लाखाचा बंगला आपल्या काय कामाचा? विठाला 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 आपल्याला काय द्यायचंय, आपल्याकडून किती हिसकावून घ्यायचंय. कोणाच्या हातात चाले शरीर, कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरी. अनवल किमतीचा निर्णय ज्या कामा करता दिला ना ते काम आपण केले पाहिजे, हे का नाही? पुन्हा याच देईकडे देवाचे भजन वरती गेल्यानंतर मी देवाचं नाम चिंतन करीन म्हटलं तर अजिबात जमलं का? जमल बाबा, येणं घेऊन जायला जमल का वर? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा कसा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
संताचे ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा का तिची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली यमज वाहतील कडे त्यांचे न जोडे सर्व सुख ज्या सुखाची अपेक्षा मी करतोय ना संसारामध्ये जरी नाही गुंतलेलो असलो तरी संतांच्या कृपेनं मला ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार असा साधा आणि सोपा मार्ग अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. आणि जीवन जगल्यानंतर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत त्या देहाची कीर्ती पाठीमागे राहते. एक तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे. पण कधी संतांच्या संगतीमध्ये जीवन जगल्यानंतर कीर्ती पाठीमागे राहते. कशी राहते ऐतिहासिक दृष्टांत सुंदरपैकी सांगेन. त्याचा काही त्रास तर नाही. फोन करू बघा मजा बरं तुमचं काय खाली बसलेल्यांचं काय तुम्ही नाही ऐकलेलं सांगतो एवढं लक्षात राहतो. लई जरी महाराजांची कीर्तन तुम्ही मोबाईलवर ऐकत असाल ही सांगितलेलं तुम्हाला कुठला महाराज सांगणार नाही. तुका म्हणे पाहिजे जातीचे आणि येड्या गाबाळ्याचे. संतांच्या संगतीमध्ये जीवन जगण्यानंतर देहाची कीर्ती पाठीमागे चंद्र आणि सूर्यापर्यंत कशी राहते याच्याकरता ऐतिहासिक दृष्टांत सांगेन. आता नीट लक्ष द्या कारण तरुण पिढी आहे म्हणून म्हाताऱ्या माणसाला काय सांगावं फाटक्या नोटांना. सध्या मी दहाचं ठोकळं निवडतो नाही. चला पुढे. माऊली ज्ञानेश्वर महाराज वय वर्ष 22 मध्ये जिवंत समाधी घेतली. त्या समाधीची ख्याती काशिया ग्रामामध्ये पसरत गेली. महाराष्ट्रापुरती मर्यादित ज्ञानोबाची ख्याती नाही जगामध्ये पसरत गेली. आणि त्या जगामध्ये काशी एक ग्राम आहे. त्या ग्रामामध्ये एका पंडितीच्या कानावरती ही गोष्ट गेली. पण काशीच्या पंडितीने विचार केला जिवंतपणे महात्मा जिवंत समाधी घेतो म्हटलं तर प्रत्यक्षात भगवान परमात्माचा अवतार असला पाहिजे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण त्या विचाराने एक अपेक्षा केली व्यक्त केली जिवंतपणे त्या महात्म्याच्या दर्शनाचा लाभ नाही. पण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक आळंदी क्षेत्र आहे. आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी असणारी एक जिवंत समाधी आहे. समाधीचं दर्शन घ्यावं उर्वरित राहिलेलं आपलं जीवन सुखमय आणि पावनमय होण्याचा आशीर्वाद मागून घ्यावा अपेक्षा व्यक्त केली. आणि काशिया ग्रामातून असणारे आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर सुंदरपैकी त्या ठिकाणी एका भाई भक्ताला विचारलं माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबा आहे म्हणजे की त्या भाई भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. त्यांनी सांगितलं माऊली ज्ञानोबा आहे आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्यामध्ये नाहीत हे मला माहित आहे. पण त्यांची आज इथं काय असणारी जिवंत समाधी ती समाधी कुठे आहे एवढं मला दाखवाल का. त्या भाईक भक्तांनी रडत रडत आपल्याला त्या काशीच्या पंडितीला आज इथं काय असणारी समाधी त्या समाधीच्या अगदी जवळ नेलं. नेल्यानंतर काशीच्या पंडितीनं त्या समाधीवरती डोकं ठेवलं आणि आपली मनोकामना व्यक्त केली. ज्ञानोबा आहे जिवंतपणे तुमच्यासारख्या महात्म्याच्या दर्शनाचा लाभ नाही. तुमची ख्याती काशी ग्रामामध्ये माझ्या कानावरती पडली. पण आता एक अपेक्षा व्यक्त करतो उर्वरित राहिलेलं माझं जीवन सुखमय आणि पावनमय होण्याचा आशीर्वाद द्या. समाधीतून आवाज आला देण्याकरता मी आज इथं काही उदार होतो. कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर. 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 दया नमस्कार वारंवार. दया नमस्कार वारंवार न पायासे मुळात
काय उदार होतो, पण मला आता आशीर्वाद देता येत नाही. पुन्हा काशीच्या पंडितांनी विनवणी केली, माऊली ज्ञानोबराय काहीही करा, पण माझ्यासारख्या पामराची मनोकामना पूर्ण करा. पुन्हा समाधीतून आवाज आला. त्यांनी सांगितलं, माझ्या रूपानं देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी अवतार धारण केलेला आहे, ते तुमची मनोकामना पूर्ण करतील. पुन्हा काशीच्या पंडितांनी सांगितलं, तुकोबाराचा माझा काही परिचय नाही, तुम्ही पाठवले म्हणून माझ्याकडे काहीतरी खूण द्या. खूण द्या म्हटल्यानंतर मग ज्ञानोबाराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, आज इथं काय असताना जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे बोले. सोन्याच्या पिंपळाचं पान त्याच्यावरती 2 ओळी लिहिल्या आणि समाधीतून वर पाठवल्या. काशीच्या पंडितच्या हातामध्ये पडल्या. पडल्यानंतर तुकोबाराय तुमची मनोकामना पूर्ण करतील. इकडे तुकोबारायांकडे छोटासा दादा या नावाचा मुलगा सुंदरपैकी नितांत श्रद्धा तुकोबारावरती, नितांत श्रद्धा असल्यामुळे तुकोबाराची सेवा करायचा. कधीही घरी न जाता तुकोबारांच्याच घरी राहायचा. त्याचं नाव दादा असायचं. पण एक दिवशी दादा सहज बोलून गेला, महाराज मला अनुग्रह द्यावं. पण दादांना असणार तुकोबारांना सांगितलं, दादा तू आणखीन लहान आहेस रे, मोठा झाल्यानंतर मी तुला अनुग्रह देईन. निघाले काशीचे पंडितजी, देहू गावामध्ये आले आणि आल्यानंतर एका भाविक भक्ताला विचारलं, तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय कुठे आहे तो? त्या भाविक भक्तांना सांगितलं, आमच्या गावात जगद्गुरु तुकोबाराय नावाचा माणूसच कुणी नाही, आमच्या गावात एक वेळा तुकी आहे म्हणून सांगितलं. त्या भाविक भक्ताचा विषय सोडून दिला, दुसऱ्या भाविक भक्ताकडे गेले, जगद्गुरु तुकोबाराचं घर कुठे आहे? त्यांनी सांगितलं, सरळ जा, आतमध्ये ओळलं की तुकोबारांचाच वाडा आहे. सांगितलं त्या पद्धतीने काशीचे पंडितजी गेले, सहज वाड्याच्या समोर जाऊन उभे राहिले. तुकोबारांची भागीरथी नावाची मुलगी दारामध्ये उभी होती. त्या मुलीकडे पाहिलं, बाळ जगद्गुरु तुकोबाराय घरामध्ये आहेत का? स्वतःच्या मुलीनं म्हणावं, आमच्या बाबांना तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय कोणीच म्हणत नाही, तो आमच्या बाबांना की वेडा तो काय म्हणते. नवीन मानवाचा आवाज ऐकू येऊ लागला. मग जगद्गुरु तुकोबारांना आतून घुंगडी आणली, तांब्या भरून पाणी आणलं. अगोदर घुंगड्यांत दिली, काशीच्या पंडितच्या हातामध्ये तांब्या भरून दिला आणि दिल्यानंतर पाणी पिल्यानंतर मग तुकोबारांना विचारलं, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? म्हणजे काशीच्या पंडितने सांगितलं, मी काशी ग्रामातून आलो, पण मला तुमच्याकडे माऊली ज्ञानोबारांना पाठवलं. माऊली ज्ञानोबारांना पाठवलं म्हणजे सुंदरपैकी हिरवगार सोन्याच्या पिंपळाचं पान काशीच्या पंडितीच्या हातामध्ये घेतलं आणि तुकोबारांच्या हातामध्ये ठेवलं. तुकोबारांना 2 ओळी वाचल्या तर मग तुकोबारा म्हणतात, मध पामराचे काय थोरपण पायाची वाहन पाय बरे. भगवान परमात्म्याचा अवतार असणाऱ्या माऊली ज्ञानोबारांना माझ्यासारख्या पामराला काम सांगावं. घरामध्ये गेले, नारळ आणला, नारळाला बुक्का लावला, हिरवगार सोन्याच्या पिंपळाचं पान माऊली ज्ञानोबारांना दिलेला आशीर्वाद होता आणि तुकोबारानं नारळाच्या रूपानं दिलेला आशीर्वाद होता. दोन्ही वस्तू काशीच्या पंडितीच्या हातामध्ये दिलं. तुकोबारांना सांगितलं, तुमचं जीवन सुखमय पावनमय झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही वस्तू हातामध्ये घेतल्या. काशी ग्रामाकडे मार्ग भ्रमण करू लागले आणि काशी मार्ग भ्रमण करू लागत असताना आज इथं काय असताना भंडारा डोंगर आहे ना, त्या भंडारा डोंगरात काशीचे पंडितजी गेले ते मनामध्ये वाईट विकल्प निर्माण झाला. झाडाच्या पानानं आणि घरातून आणून दिलेल्या नारळानं कुठे जीवन आपलं सुखमय पावनमय होत असतं. दोन्ही वस्तू त्या भंडाऱ्या डोंगरात ते फेकून दिल्यानंतर दादा काय काम करायचा तर गाई राखायचं काम करायचा. आणि गाई राखत एक गाई लांब गेली म्हणून ओळखी आणण्याकरता पळत गेल्यानंतर त्या ठिकाणी फुक्का लावलेला नारळ त्या दादाला निदर्शनाला आला. तो नारळ उचलला, खाली हिरवगार सोन्याच्या पिंपळाचं पान. दोन्ही वस्तू उचलल्या. जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरात ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करीत होते. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. तिथे तुकोबारायच्या जवळ हा दादा गेला. दादानं सांगितलं, महाराज आपल्या घरातल्या नारळ रस्त्यावर आणून कुत्रे फेकून दिलं. तुकोबारायने डोळे उघडले, नारळाकडे पाहिलं, खाली हिरवगार सोन्याच्या पिंपळाचं पान होतं. सोन्याच्या पिंपळाचं पान पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाईट वाटलं तुकोबारांना. ज्ञानोबारांना दिलेला आशीर्वाद त्या नालायकानं रस्त्यावरती फेकून दिला. पण तरी सुद्धा ती गोष्ट तुकोबारांना अजिबात वाया गेली नाही. आपणासारखे तात्काळ नाही काळ वेळ. दोन्ही वस्तू त्या छोट्याशा दादाच्या हातामध्ये दिल्या. दादा आज इथं काय तू अनुग्रह म्हणून सांग मागत होतास ना, तो अनुग्रह म्हणून समज. तो
अनुग्रह म्हणून समज म्हटल्यानंतर त्या दोन्ही वस्तू त्या छोट्याशा दादानं हातामध्ये घेतल्या, घरी गेला, नारळाचा कलश केला आणि त्या हिरव्यागार सोन्याच्या पिंपळाच्या पानावर ज्या 2 ओळी होत्या ना, त्या ओळीचं रात्रंदिवस मुखामध्ये त्या दादानं नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचं त्याला प्रायचित्त काय भेटलं तर ते प्रायचित सांगायचं म्हटलं. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस हा छोटासा दादा दादोजी कोंडदेव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिलेदार ठरला. विठाला विठाला संतांच्या संगतीमध्ये जर या देहाची कीर्ती पाठीमागे राहत असेल तर संतांच्या संगतीमध्ये जीवन का जगू नये याच्याकरता साधन सोपा मार्ग अभंगाच्या माध्यमातून सांगितला. त्या माध्यमातून तुम्ही जीवन जगाल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सुंदरपैकी या ठिकाणी मी जरी अचानक बाहेरगावावरून आलो असेल तर सुंदरपैकी कसं का होईना तुम्ही मला सांभाळू. तुम्ही पण बाहेरगावचे त्यांनी फोन केला, कशी तरी जांगजोड केली. तसा सुद्धा मी 3 माणसात कीर्तन करणारा माणूस आहे. तसं काही टेन्शन देऊ नका मला. सुंदर विकेट आहेत, आखरी मंडळी आहेत, मृदंग वादक पुन्हा ही गायक मंडळी तुमचं नक्की होणार आहे. तसं काही टेन्शन घेऊ नका. ही बाकीची सगळी आणि ज्या गणेश मंडळानं ज्या भाविक भक्तानं माझ्यासारख्या पामरला कीर्तनाचं पुष्प समर्पित करण्याकरता आमंत्रित केलं त्या गणेश मंडळाचं जगाच्या मालकानं कल्याण करो आणि वर्षानुवर्ष असं सात्विक कार्य त्यांच्या हातून घडो अशा ठिकाणी प्रार्थना करतो. तुम्ही गावातील सज्जन मायबाप माझ्या बरोबर आलेले ज्यांनी मला या ठिकाणी येणं भाग पाडलं अशा असणारे आमच्या अरुण महाराज मानेगावचे, त्यांच्या बरोबरीला नवनाथ महाराज, पण त्यांच्या जोडीला तुमचं नाव काय? हा काय मी अशोक महाराज यांनी मला इथपर्यंत आणलं. त्यांचं गावातील माता भगिनींचं वडीलधाऱ्या भाईक भक्तांचं भगवान परमात्माने कल्याण करो अशा ठिकाणी प्रार्थना करतो. छोटंसं कीर्तन रूपी पुष्प गणरायाच्या चरणी समर्पित करून कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम Thank you.
माझ्या हिचा कार्य तो जखारा सगळ्यांना विनंती एकदा ह्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात सगळ्यांचं कौतुक करायचं चांगलं करायचं काय होईल जय विठ्ठल जय जय विठ्ठल तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल माकुली माकुली उत्तरी आहा नाही उच्चारिला निकार म्या तुला तुला